अकोला शहराचे चित्र पूर्णपणे बदलण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून देऊन महापालिकेत सत्ता स्थापन करण्याची संधी द्या. शहराच्या सर्वांगीण विकासाची हमी मी स्वतः घेतो, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. अकोला येथील एसएससी क्लब मैदानावर आयोजित विजय संकल्प रॅलीमध्ये उपस्थित जनसमुदायाला ते संबोधित करत होते. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात अकोल्यासाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. तापडिया नगरचा उड्डाणपूल लवकरच पूर्ण होईल, तसेच शहरात अत्याधुनिक बस स्थानक आणि सर्व सोयींयुक्त महापालिकेची नवीन इमारत बांधली जाईल. शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिराचा कायापालट केला जाईल. शहरात भव्य सांस्कृतिक भवन आणि ऑलिम्पिक दर्जाचा जलतरण तलाव निर्माण केला जाईल. मध्यवर्ती भागात भव्य वाणिज्य संकुल उभारून शहराचा चेहरा बदलण्यात येईल. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना सुरूच राहील. प्रत्येक लाडक्या बहिणीला लखपती बनवणे हे आमचे ध्येय आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत प्रत्येक बेघराला पक्के घर देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. आज मला अतिशय आनंद आहे की पुन्हा एकदा अकोलेकरांचा आशीर्वाद घेण्याकरता आपल्यामध्ये मी उपस्थित आहे. आजची ही सभा इतकी प्रचंड आहे, इतकी विशाल आहे की माझ्या मनात कुठलाही संशय उरलेला नाही. रणधीर भाऊंनी जे टार्गेट या ठिकाणी सांगितलं 60 पार, ते टार्गेट आपली महायुती निश्चितपणे पार करेल, हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो. आता नवीन एक वाढीव पाणी पुरवठा योजना देखील आपण तयार केली आहे. 221 कोटी रुपयाची ज्या योजनेचं काम आता आपण सुरू केलेलं आहे आणि मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये आपण हे काम पूर्ण केल्यानंतर अकोला एक असं शहर होईल की या शहरातल्या कुठल्याही व्यक्तीने आपल्या घरी जर नळ सुरू केला, त्याच्या घरामध्ये रोज शुद्ध पिण्याचं पाणी हे त्याला घरात मिळेल, अशा माध्यमातून आपल्याला मिळणार आहे. अकोल्याचं विमानतळ जे आहे तेही आता आपण मोठं करणार आहोत. त्या विमानतळाकरता 209 कोटी रुपये भूसंपादनाकरता आपण दिले आहेत. 1800 मीटरची धावपट्टी आपण करतो. पुढच्या काळामध्ये 2800 मीटरची धावपट्टी तिथे कशी करता येईल हा देखील आपला प्रयत्न असणार आहे. आपल्याला आश्वासन दिल्यानंतर थेट मुंबईला गेलो, अपेक्स कमिटीची बैठक घेतली, 50 कोटीच्या आराखड्याला आपण मान्यता दिली आणि आता काळजी करण्याचं कारण नाही आहे. पुढच्या काळामध्ये सगळा निधी उपलब्ध करून देऊन एक अतिशय सुंदर अशा प्रकारचं हे राजराजेश्वर जे आमचं संस्थान आहे त्याचा संपूर्ण आराखडा आम्ही पूर्ण करू आणि त्या माध्यमातून अतिशय चांगलं काम या ठिकाणी होईल. ज्याप्रमाणे राज्यातील 80% पेक्षा जास्त नगरपालिकांमध्ये जनतेने महायुतीवर विश्वास दाखवून सत्ता दिली आहे, त्याचप्रमाणे अकोला महानगरपालिकेतही भाजप राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत द्यावे. मुख्यमंत्र्यांचे आगमन होताच भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. सभेला विलंब होऊ नये, हजारोंच्या संख्येने नागरिक आपल्या लाडक्या नेत्याला ऐकण्यासाठी थांबून होते. यावेळी मंचावर पालकमंत्री आकाश फुंडकर, खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, संघटन मंत्री विपेंद्र धोपेकर, आमदार प्रकाश भारसाखले, आमदार हरीश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर अध्यक्ष विजय देशमुख, माजी महापौर विजय अग्रवाल, भाजप महानगर अध्यक्ष जयंत मसने यांच्यासह जिल्ह्यातील नवनिर्वाचित नगराध्यक्ष उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला रणधीर सावरकर, प्रकाश भारसाखळे, विजय अग्रवाल आणि विजय देशमुख यांनी आपले विचार व्यक्त करत महायुतीला विजयी करण्याचे आवाहन केले. सभेला मिळालेल्या प्रचंड प्रतिसाद पाहता अकोला महापालिकेत महायुतीचा विजय निश्चित मानला जात आहे. आपल्याला कल्पना आहे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादीची युती आहे. या ठिकाणी 14 ठिकाणी राष्ट्रवादी आहेत, 4 ठिकाणी आपले समर्थित आहेत. बाकी सगळ्या जागांवर भारतीय जनता पार्टी लढते आहे. आपलं कमळ आणि घड्याळ अशा या 2 निशाणी आहेत. माझी विनंती आहे 15 तारखेला आत गेल्यानंतर इकडचा तिकडचा विचार करायचा नाही. ज्या बटनांवर कमळ किंवा घड्याळ दिसते ती बटन दाबायची आणि बाहेर यायचं. मी तुम्हाला एवढंच आश्वस्त करतो, 15 तारखेला कमळाची आणि घड्याळाची काळजी तुम्ही घ्या.
16 तारखेपासून तुमची काळजी आमच्यावर सोडा. 16 तारखेपासून या अकोल्याला या महाराष्ट्रातलं एक आधुनिक शहर बनवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, हा विश्वास तुम्हाला देतो.